फायनली ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस आलाच. तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा म्हणजेच 21 मेचा. त्या दिवशी आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आणि खरं तर ही पूजा खूप दिवसापासून करण्याची माझी इच्छा होती. पण म्हणतात ना, देवाची जोपर्यंत इच्छा होत नाही तोपर्यंत तो योगायोग जुळून येत नाही. तर खरं तर ही पूजा आम्ही अक्षय तृतीयेला ठेवणार होतो. पण ज्या भटजींकडून आम्ही पूजा करून घेणार होतो ते खूप ऑक्युपाय होते. मग त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं की 21 मेला गुरुपुष्यामृत योग आहे, त्या दिवशी तुम्ही पूजा केली तरी चालेल. आणि एका अर्थाने ते चांगलंसुद्धा झालं, कारण ज्या दिवशी अक्षय तृतीया होती त्या दिवशी रेग्युलर शाळा होती आणि त्यामध्ये तयारी करायला खूप घाई झाली असती. पण आता मे महिन्याची सुट्टी होती त्यामुळे निवांत तयारी करण्यासाठी वेळ मिळाला. कोणत्याही प्रकारची घाई गडबड वगैरे नव्हती. ज्यावेळेस आपण हा पूजा करताना संकल्प घेतो ना, त्यावेळेस आपल्याला भटजी विचारतात की तुम्ही ही पूजा कशासाठी मांडत आहात? तुमची काही इच्छा आहे का? तुम्ही कोणता नवस वगैरे बोलला असेल तर तुम्ही मनातल्या मनात ते बोलू शकता. पण खरं तर ही पूजा आम्ही काही मागण्यासाठी वगैरे नव्हती केली. फक्त देवाने जे काही न मागता दिलेलं आहे ना, त्याची फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा आम्ही ठेवली होती. पूजेमध्ये फक्त राजचे आणि माझे फॅमिली मेंबर्स सहभागी होते. खूप जास्त पाहुण्यांना आम्ही बोलवलं नव्हतं. कारण मला पूजेवरती कॉन्सन्ट्रेट करायचं होतं. जेव्हा आपण खूप सारे पाहुणे बोलवतो ना, तर त्यामध्ये त्यांचा आदरातिथ्य करण्यामध्येच आपला वेळ निघून जातो. कोणाला काही कमी तर पडणार नाही ना, या सर्व गोष्टींमध्ये मला लक्ष घालायचं नव्हतं. तर अशा प्रकारे आमची सत्यनारायणाची पूजा सुफल संपूर्ण पूर्ण झाली.